स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात। आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस म्हणजे श्री गणेश जयंती। त्यामुळे आजचा दिवस खूप खास आहे। सर्वांना गणेश जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा। आज आता मी आवरून तयार झालेली आहे ड्युटीला जाण्यासाठी। आज आहे माझा उपवास, त्यामुळे टिफिनसाठी बनवलेली आहे शाबूची खिचडी। सकाळी हॉस्पिटलला गेले, त्यानंतर घरी आले। ड्युटी करून घरी आल्यानंतर बरीचशी कामं होती, ती कामं आवरली, जेवण वगैरे आवरलंय आणि आता मी निघालेली आहे बाप्पाच्या मंदिरात। सकाळी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन दर्शन घेतलं, त्यानंतर संध्याकाळी येताना पण दर्शन घेतलं। आमच्या हॉस्पिटलमध्ये पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलेलं आणि आता आम्ही निघालेलो आहे घराजवळ असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये। चला तर मग आता जाऊया बाप्पाच्या मंदिरामध्ये। घरापासून जवळच मंदिर आहे, तर चालतच जायचा विचार करतोय। दोन ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आता आम्ही देवीच्या मंदिरात आलोय। या मंदिरात देखील आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत। या ठिकाणी दुर्गा माता आहे आणि गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे, यांचं देखील दर्शन घेऊया। मंदिरातून दर्शन घेऊन घरी आलोय। सर्व मंदिरात ना खूप छान अशी सजावट केली आहे। सजावट बघून अगदी मन प्रसन्न होतं। विठ्ठल पार्कचा जो गणपती आहे त्या मंदिरामध्ये तर ओरिजिनल फुलांची सजावट केलेली आहे, रंगबेरंगी फुलं मांडलेली आहेत। त्या फुलांचा सुगंध सुद्धा येतोय मंदिरामध्ये गेल्यानंतर। खूपच छान आणि प्रसन्न वाटलं मंदिरात जाऊन। आता आम्ही आलेलो आहे म्हासुरण्यामध्ये। कालपासून मी व्लॉग काही केलाच नाही आणि आता व्लॉग कंटिन्यू करते। मागच्या 4 दिवसापासून ना नित्तू म्हासुरण्या लावली होती आणि आम्ही आज तिला भेटलोय। म्हासुरण्याच्या घरी पोहोचलेलो आहे आणि 4 दिवसापासून ना नित्तूला आम्ही इकडे ठेवलेलं म्हासुरण्याला, आणि मी आणि निखिल दोघंच पुण्यात होतो। आज तिला भेटलो फायनली। आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी चिऊ, आणि ही देखील आमची खूप आठवण काढत असते। हाय हाय। चिऊ एवढी गुणी मुलगी आहे ना की ती नित्तूला इकडे आल्यापासून ना सांभाळून घेते, तिच्याशी खेळते आणि त्या दोघींचं खूप भारी जमतंय। तिला ना चिऊ शाळेत पण घेऊन जाते। मागचे 3 दिवस झाले नित्तू स्कूलला जाते चिऊ सोबत। चिऊ राहते का ग नित्तू? काय काय करते नित्तू स्कूलमध्ये? खेळते आणि मस्ती करते। आणि तू काय काय शिकवलं नित्तूला? त्यासाठी करत असते, मग मी काय शिकवत नाही। आणि हे बघा माझं पिल्लू। पिल्लूला भेटून मला खूप छान वाटलं। तुला छान वाटलं? आणि तुला आवडलं का म्हासुरण्यात राहायला? करमलं? आई बाबांची आठवण आली? जेवणाची पंगत बसलेली आहे। काय काय बनवलंय ते बघूया। तरी बनवलेले आहेत आणि इकडे आहे पावट्याची आमटी। आता मस्तपैकी जेवण करायचं आहे। गावाकडे आलं की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात। या आहेत मुळ्याच्या शेंगा आणि त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे। या शेंगा सुकवल्या जातात आणि नंतर त्या भाजून खाल्ल्या जातात। शेंगा पूर्णपणे सुकलेल्या नाहीयेत, तरी देखील पौर्णिमाने आम्ही आलोय म्हणून आमच्यासाठी भाजलेले आहेत बघा। आणि या पातेल्यामध्ये शिजत आहेत रताळे। पौर्णिमाचा उपवास आहे, त्यामुळे ती रताळ्याच्या आता काचऱ्या बनवणार आहे। आईने जेवणाचं ताट वाढून घेतलेलं आहे। मेथीची भाजी आहे, पावट्याची आमटी आणि आलेल्या मला गोड देखील खायला मिळालेलं आहे, जिलेबी। या सर्वांनी जेवण करायला। जेवण वगैरे करून झालं, त्यानंतर नित्तू आणि चिऊ थोड्या वेळ खेळले आणि झोपी गेल्या। आणि आता ना घरातले सगळेजण गप्पा मारत बसलेले आहेत। वेगवेगळ्या विषयावरती गप्पा रंगलेले आहेत चांगल्या। आपल्या घरातील लहान मुलं जर सुट्टीला वगैरे गेली ना तर घरात बिलकुल करमत नाही बरं का। माझा निखिलचं पण तसंच झालेलं। आम्हाला नित्तूची एवढी आठवण येत होती की आम्हाला घरात थांबूच वाटत नव्हतं। आता झोपायची वेळ झाली, वरच्या रूममध्ये चालले। आईने मला उशी आणायला सांगितले वरून। हा आहे आमचा 1st फ्लोअरचा हॉल। हॉलमध्ये कोणीच नाही आहे झोपलेलं। इकडे कोण आहे? पौर्णिमा। आणि हे बघा घरात काय आणलंय, एवढे मोठे फ्लॉवर पॉट। सुंदर डिझाईन आहे याच्यावरती, कलर पण छान आहे। पौर्णिमाला विचारूया कुठून आणलं। कुठून आणले का पौर्णिमा? एदगावच्या यात्रेमधून आणलेत। छान आहेत। हा, मला पुन्हा ते कलर कॉम्बिनेशन आवडलं, ते सिल्वर आणि ते आहे की नाही एस्थेटिक गोल्ड।
सॉरी अँटिक गोल्ड, त्याच्यामुळे आम्ही ते आणलं. छान मिळालेत, मस्त. थँक्यू. पौर्णिमाने ना या रूम मध्ये थोडं डेकोरेशन पण केलेलं आहे, ते पण दाखवते. तिचं सिक्रेट असतंय पण मी दाखवते. हे बघा स्टिकर चिटकवलेत. आय एम लिमिटलेस म्हणजे मला मर्यादा आहेत की मी अमर्यादित आहे. मी अमर्यादित आहे. अच्छा, गुड व्हाइब्स ओनली. याच्यावर पण काही काही लिहिलेलं आहे. इकडे खूप काही लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये आहे सर्व. त्या ठिकाणी राधाकृष्णाचा फोटो ठेवलेला आहे आणि त्याला समोर डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि इकडे आहेत 2 टेडी बियर. इकडे पौर्णिमाने बुक्स पण ठेवलेले आहेत. बघूया आपण कोणते कोणते आहेत ते. पहिलंच पुस्तक मिळालेलं आहे लव जिहाद आणि पौर्णिमा म्हणते की हे बुक दीदी तुमचं आहे. या ठिकाणी आहे दत्त महाराजांचं पुस्तक श्री दत्त लीलामृत. खोये हुए आनंद की पुनर्प्राप्ती, दृश्य खिडकी. यानंतर मिळालेलं आहे दुर्गेश नंदिनी, केसबुक ऑफ शेरलॉक होम्स. यानंतर याचं कवर दिसत नाहीये. रेशमी काटे, साप आणि पळणारी मुलगी, मध्यस्थ, योग जीवन, मानवविद्या, व्यक्तिमत्व प्रभावी कसे बनवाल, जासूस मुन्ना आणि इतर कथा, योगी कथामृत, रिच डॅड पुअर डॅड आणि द मॅजिक. आणखी काही पुस्तकं आहेत इंग्लिशमधले. डिसिप्लिन इज डेस्टिनी. यानंतर गीता ज्ञानदाता कोण, जन्म मृत्यूच्या पलीकडे, प्रेम सागर श्रीकृष्ण, हीच खरी मूर्तीपूजा व हाच खरा धर्म. अमिताभ बच्चनचं पण बुक आहे काय? हां, इंग्लिशमध्ये आहे अमिताभ बच्चनची बायोग्राफी. आणि हे बघा मला काय सापडलं. आमच्या कॉलेजचं जे मॅगझिन असतं ना, आमच्या बॅचचं हे मॅगझिन होतं. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव. आणि मॅगझिनमध्ये ना मला सापडलेला आहे आमच्या कॉलेजचा फोटो. ही आहे आमच्या कॉलेजची बॅच, आमची लास्ट इयरची. लाईटिंग देखील आता चालू केलेलं आहे. डेकोरेशनसाठी ही सुंदर अशी बॉटल पण आहे, यामध्ये देखील लाईटिंग लागते. त्या ठिकाणी आहे चिऊचा स्टडी टेबल, अभ्यासाची पुस्तक पण दिसत आहेत बघा. तर असा होता आमचा आजचा व्लॉग. तुम्हाला आता अजून मळ्यातल्या आमच्या घरातल्या बऱ्याच काही गोष्टी दाखवायच्या आहेत, पण उद्या सकाळी दाखवूया. वेळ झालेली आहे झोपायची. घरात सगळीकडे शांतता पसरलेली आहेत, घरातील सर्वजण झोपलेले आहेत. आता मी पण झोपते. उद्या आपण परत भेटणार आहोत आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.